संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देशभरातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या 5व्या दिवशी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आक्रमक निदर्शने केली. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सक्रिय सहभाग घेत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सतत होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे देशभरात लाखो विद्यार्थ्यांचे व तरुणांचे भविष्य अंधारात जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. या सर्व प्रकाराला सर्वस्वी जबाबदार धरत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. संसदेच्या आवारात झालेल्या या धडक आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, नवी दिल्ली.